सर कसं नाव तुमचं? महेश पाटील. आम्ही इथं लेआउट, तुम्ही लेआउट करता इथं. तर लेआउट करताना आम्ही इकडं भरपूर प्रमाणात साप पकडले. इथं काही दिवस आपली धोनच पकडला, काल पण पकडला, आठवड्यात 4-5 साप पकडले. समर्थनगर एरिया आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं साप आहे, लक्षात घ्या. आणि सकाळी तुम्ही मग JCBनं सपाटीकरण करत होता आणि अशा वेळेला तुम्ही आता जवळनं मित्रा मग जवळनं दाखवण्याचा प्रयत्न कर. हा एक नाग आहे आणि इथं एक नाग दिसतोय, लक्षात घ्या. आता ह्यांना वाचवण्यासाठी आम्ही काम करतो, पण मोठ्या प्रमाणात JCBमध्ये कशा प्रकारे साप चिरडले जातात. हा तर आता मी येण्यापूर्वी जिवंत होता आणि कशा प्रकारे त्याला जखमी झालाय आणि तो आता ह्याला जगवणं फार कठीण आहे, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे त्याला गंभीर जखम झालेली आहे, जी आम्ही व्हिडिओ दाखवणं चुकीचं आहे, लक्षात घ्या. आणि नाग आहे. परत इथं दुसरा साप मित्र जवळनं दाखव. दुसरा साप लक्षात घ्या. अशा प्रकारे साप आपण लेवट करताना त्यांच्या जागी घरं बांधताना असे चिरडले मारले जातात, लक्षात घ्या. नैसर्गिकरित्या ते राहत असतात. आजूबाजूला सगळी घरं आहेत आणि सर्वात जास्त सापाचं प्रमाण जे आहे म्हणजे जुना धारवाड रोड जो त्याच्या खालच्या बाजूला जे सगळं शेती झाडी झुडपाणी वेढलेला जो भात शेती आहे तो वेढलेला परिसर आहे, या ठिकाणी सर्वात जास्त साप आहेत, लक्षात घ्या. आणि मोठ्या प्रमाणात आम्ही तर ह्या आठवड्यात सुद्धा जवळपास 6-7 ठिकाणी मी साप पकडले. एकाच कॉलनीतलं मी सांगतोय, समर्थनगर एरियामध्ये. इथं आजूबाजूला घरांची नावं सांगतोय मी, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात साप असतील. आणि याचाही विचार व्हायला पाहिजेत. नैसर्गिकरित्या ते राहत असतात, त्यांच्या घरी आम्ही खऱ्या अर्थानं अतिक्रमण केलंय. कोणत्या सापाला नोटीस पाठवता येत नाही की आम्ही आता घरं बांधणार आहे, तुम्ही इथली जागा खाली करा म्हणून. आणि त्यामुळे लोक आम्हाला बोलवतात. यांची बिलकुल त्यांना मारायची कुठली काय करायची इच्छा नव्हती, पण जी कामं असतात अशा वेळेला JCBत वगैरे अशा मोठ्या प्रमाणात साप चिरडले जातात. आणि दोन्हीही सारखे दिसतील. तो आता मेलाय, लक्षात घ्या. त्यांनी फोन केला तेव्हा जिवंत होता आणि हा जिवंत आहे का मेलाय कळायला तयार नाही. मात्र हळूवार त्यांना मी काढण्याचा प्रयत्न करेल. पण अशा घटना घडतात, काळजीपूर्वक काम तर करायलाच पाहिजेत. पण नैसर्गिकरित्या त्यांच्या जागेवर आम्ही अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे साप राहत असतात आणि ते आपल्याकडून पण कित्येक वेळा न कळत मारले सुद्धा जातात. आता त्यांना हा जिवंत आहे का नाही मी बघून काढण्याचा प्रयत्न करेल. पण अशा प्रकारे एकाच ठिकाणी 2 नाग चिरडले गेले असं म्हणावं लागेल. धन्यवाद.